पतीच्या निधनानंतर विधवा महिलेला मारहाण करून प्रॉपर्टीसाठी जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना मोरेवाडी येथे दिनांक 15 मार्च 2024 घडली होती. म्हणून या प्रकरणी दिनांक 6 एप्रिल 2024 रोजी 1:35 केज पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशी माहिती केज पोलिसांनी आज रविवार दिनांक 7 एप्रिल रोजी दुपारी 4 वाजता माध्यमांना माहिती दिली आहे. मोरेवाडी तालुका अंबाजोगाई जिल्हा बीड या ठिकाणी आरोपितांनी संगनमत करून फिर्यादीचा पती मयत झाल्यानंतर फिर्यादीचे मयत पतीच्या विम्याचे 4.5 लाख रुपये व प्रॉपर्टी नावावर कर असे म्हणून शिवीगाळ करून लाथाबुक्क्याने मारहाण करून उपाशीपोटी ठेवून शारीरिक व मानसिक त्रास देऊन जाच जुलूम करून फिर्यादीस संगनमताने मुलीसह घराच्या बाहेर हाकलून दिले. म्हणून या प्रकरणी फिर्यादी वैशाली सचिन थोरात वय 32 वर्ष, व्यवसाय घरकाम, राहणार मोरेवाडी अंबाजोगाई तालुका अंबाजोगाई जिल्हा बीड, हल्ली मुक्काम मंगळवार पेठ केज तालुका केज जिल्हा बीड याच्या फिर्यादीवरून अमृतराव विश्वंभर थोरात, शिलाबाई अमृतराव थोरात दोन्ही राहणार कुंभेफळ तालुका केज, हल्ली मुक्काम मोरेवाडी अंबाजोगाई तालुका अंबाजोगाई जिल्हा बीड, सुचिता बालासाहेब जाधव, बालासाहेब रामराव जाधव दोन्ही राहणार कसबा तालुका धारूर, सारिका संतोष तांबे, संतोष मैदाजी तांबे दोन्ही राहणार स्वराज्यनगर बीड, स्वप्नाली सुशील गाढवे, नंदावे सुशील सुरेश गाढवे दोन्ही राहणार खडकपुरा अंबाजोगाई यांच्या विरोधात केज पोलीस ठाण्यात कलम 498 अ, 323, 504, 506, 34 भादवी सहकलम 4 हुंडाबंदी अधिनियमानुसार केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचा पुढील तपास केज पोलीस करत आहेत.